हॅलो एव्हरीवन. जर का तुम्ही डिजिटल गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर सावधान. डिजिटल गोल्ड ज्या पण प्लॅटफॉर्मवरून तुम्ही इन्व्हेस्ट करता ते प्लॅटफॉर्म जे आहेत ते RBI किंवा सेबीच्या अंडर रेग्युलेट नाहीत. आता रेग्युलेट नाहीत म्हणजे काय, तर त्यांच्यावर सेबी आणि RBIचं नियंत्रण नाहीये किंवा ते नियम फॉलो करत नाहीत, त्याच्यामुळे ते रेग्युलेटेड नाहीत. याचा अर्थ काय आहे की जर का ते प्लॅटफॉर्म उद्या चालून बँकरप्ट झाले, दिवाळखोर झाले, तर तुम्ही शोषित होऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट विचार करून करा. आता असं नाही की ती कंपनी बँकरप्टच होईल, बरोबर आहे, पण ती होऊ शकते. आता तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करण्याचं तुमचं रिझन काय आहे, ते ॲडव्हान्टेजेस जर का तुम्हाला दुसरीकडे भेटत असतील, फॉर एक्झाम्पल जर का गोल्डचे म्युच्युअल फंड आहेत किंवा गोल्डचे जर का ETF आहेत, जर का तुम्ही त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ते तुमच्यासाठी जास्त सेफ राहील. हे बघा, इन्व्हेस्टमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते सेफ्टी. म्हणजे तुमची जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे, प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे तुमची मुद्दल अमाऊंट जी तुम्ही सुरुवातीला इन्व्हेस्ट करता, ती जर का सेफ असेल तर मग नंतर आपण रिटर्न वगैरे इतर गोष्टी बघू शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला डिजिटल गोल्डमध्ये अशी फारशी इन्व्हेस्ट करायची गरज नाही. तुम्हाला इतर रेग्युलेटेड ऑप्शन आहेत, जसं की म्युच्युअल फंड आहे, ETF आहे किंवा गोल्डचे बॉन्ड्स वगैरे आहेत. तुम्ही ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता ज्या की सेफ आहेत.